नमस्कार मंडळी, तर आज परत मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण मस्तपैकी खमंग, कुरकुरीत, पौष्टिक अशा नाचणीच्या पिठापासून पुऱ्या तयार करणार आहोत। तर ह्या पुऱ्या पौष्टिक तर आहेच, तसंच बनवायलाही सोप्या आहेत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइबर करायला विसरू नका। तर इथे बघा, अशी मस्त बाजारामध्ये जी नाचणी मिळत असते घ्यायची आहे। यामध्ये छान असे बारीक बारीक खडे असतात, तर ते छान आपल्याला निवडून स्वच्छ करून घ्यायचं। त्यानंतर रेडीमेड पीठ सुद्धा मिळत असतं किंवा तुम्ही घरी सुद्धा याचे सात्विक पीठ तयार करू शकता। तर इथे बघा, मी हे पीठ घरी तयार केलेलं आहे। अंदाजे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। त्यामध्येच आपण यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत आणि त्यानंतर 1 चमचा जिरं टाकायचं आहे। त्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा तीळ टाकलेला आहे, तर तीळ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता नाचणीचं पीठ आपण कोमट पाण्याने मळून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे बघा, मी पाणी अगोदरच गरम करून घेतलेलं आहे। हे पाणी कोमट झाले की आपण यामध्ये हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून छान मळून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही नाचणीच्या पिठाची उकड सुद्धा काढून घेऊ शकता। या पद्धतीनेही खूप छान अशा याच्या खमंग पुऱ्या तयार होतात आणि आपला वेळ सुद्धा वाचतो। तर त्यासाठी बघा, पाणी कोमट करून असं छान हे आपलं नाचणीचं पीठ मळून घ्यायचं आहे। मस्तपैकी गोळा तयार करून घेतलेला आहे। तर आता एक आपण पोळपाट घेणार आहोत आणि त्यावरती तुम्हाला हव्या त्या आकारात मोठ्या छोट्या, जाड, पातळ अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। त्यानंतर इथे आपण तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। जर तुमचं नाचणीचं पीठ जास्त चिकट वाटत नसेल तर अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि यापासून आपण पुऱ्या तयार करून घेणार आहोत। अगदी हलका हाताने आपल्याला ह्या पुऱ्या पीठ लावून लाटून घ्यायच्या आहे। तर तुम्ही बघू शकता, मस्तपैकी अशा आपल्या पुऱ्या तयार होतात। तर तुम्ही ह्या मुलांच्या टिफिनवरती सहज देऊ शकता, तसेच पौष्टिक सुद्धा आहे। तर सहसा आपण नाचणीच्या पिठाच्या पुऱ्या करत नाही, तर जास्त करून आपण गव्हाच्या, मैद्याच्या पुऱ्या करत असतो। तर ह्या आगळ्या वेगळ्या अशा नाचणीच्या पुऱ्या नक्की करून बघा। तर इथे बघा, आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे। तर छान तेल गरम झालं की यामध्ये ह्या पुऱ्या मस्तपैकी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर बघा, दिसायलाही किती सुंदर कलर आलेला आहे। अगदी झटपट तळून तयार होतात, खूप छान लागतात। तर तुम्ही सुद्धा या अशा नाचणीच्या पिठाच्या पुऱ्या नक्की करून बघा आणि तुमच्या लहान मुलांच्या टिफिनवरती तर आवर्जून या पुऱ्या द्या। पौष्टिक आहे, हेल्दी आहे, त्याचबरोबर टेस्टी सुद्धा झालेल्या आहेत घेणार आहोत। तर बघा, आकार आपण लहान मोठा कशाही तुमच्या आवडीनुसार करू शकता। खूप छान अशा पुऱ्या तयार होतात। तर आता याच पद्धतीने आपण ह्या सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे। तर तुम्ही बघू शकता, मस्तपैकी आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तर अशा मस्तपैकी दिसायला छान, पौष्टिक आणि हेल्दी अशा नाचणीच्या पुऱ्या तुम्ही नक्की करा। तर बघा, किती सुंदर अशा ह्या आतमधनं सुद्धा तयार झाल्या।